सन्मान्य सदस्य स्नेहा दुबे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 या विधेयकाला समर्थन देण्यासाठी मी उभी आहे. अध्यक्ष महोदय, असे विधेयक आणणारे महाराष्ट्र राज्य हे पहिलंच राज्य झालेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार आणि कृषी मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे यांचे मनापासून अभिनंदन करते. आणि अध्यक्ष महोदय, पुरोगामी महाराष्ट्राची आपली ओळख आहे आणि ही ओळख या विधेयकाने अधिक ठाम होते. अध्यक्ष महोदय, मी बऱ्याच वेळापासून विरोधी बाकांवरनं सुद्धा जी भाषणं होत आहेत ती ऐकते. काही मागण्या होत आहेत की हे विधेयक आणलेलं आहे तर अर्धा एकर जमीन महिलांना द्या किंवा सातबाऱ्यावर महिलांचं नावं टाका. अध्यक्ष महोदय, मुळात हे विधेयक अशासाठी आणलेलं आहे की ज्या महिलांचं नाव सातबाऱ्यावरती नाही आहे आणि म्हणून त्यांना फक्त शेतमजूर हा दर्जा दिला जातो, त्यांना शेतकरीचा दर्जा मिळावा म्हणून हे विधेयक आणलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे कोणाचं नाव सातबाऱ्यावर चढवण्याचं किंवा कोणाला जमीन देण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही. अध्यक्ष महोदय, या विधेयकामुळे ज्या महिलांच्या नावावर जमीन नाही आहे त्यांना कर्ज घेण्याची त्यांना अधिकार मिळणार आहे. त्यांना शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ घेण्याचा अधिकार मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे अध्यक्ष महोदय, भारतीय संविधानाने अनुच्छेद 14 मध्ये दिलेल्या समानतेच्या अधिकाराची हे विधेयक म्हणजे एक महत्त्वपूर्ण अंमलबजावणी आहे. अध्यक्ष महोदय, शेतात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलेला शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता हे विधेयक देते. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील कष्टकरी महिलांना आणि महाराष्ट्राच्या मातीला आज या विधेयकाच्या रूपाने न्याय मिळतोय. अध्यक्ष महोदय, केवळ महिलांना देवीच्या स्थानी बसवून त्यांची पूजा करायची नाही तर त्यांना कायद्यातही समान अधिकार देणारे महाराष्ट्र राज्य आहे. आधी घरपट्टीवर महिलांचं नाव, मग वनपट्ट्यांवर महिलांचं नाव, त्यानंतर बाळाच्या नावामध्ये वडिलांसोबत आईचं नावाचा अधिकार देणारा आणि आत्ता शेतामध्ये राबणाऱ्या कष्टकरी महिलांना कायदेशीर अधिकार देणारं महाराष्ट्र राज्य आपलं ठरते. अध्यक्ष महोदय, आणि आज या क्षणी मी या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य आहे याचा मला प्रचंड अभिमान वाटतोय. अध्यक्ष महोदय, या विधेयकाचं अध्यक्ष महोदय मी स्वागत करते आणि या विधेयकाला समर्थन देऊन मी इथेच थांबते. धन्यवाद.